नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता तोत्रे. तर आता रात्रीचे 3:30 वाजले तर कारण मी झोपले होते 2 वाजता आणि आता 3:30ला मी उठले, फ्रेश झाले, तोंड हातपाय धुतले फक्त. आणि हे सगळे ब्लाऊज आहेत हे मला द्यायचे तर कारण हे आहेत लग्नाचे ब्लाऊज, तर देणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आता मी हे सगळे अस्तर फॉल सगळं काढून रात्री ठेवलं होतं एक साईडला. तर आता मला घ्यायचं कटिंग करायला. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा. तरी मी असे 4 मीटर 5 मीटर असे अस्तर आणून ठेवते एकेका कलरचे, आणि ज्यांना जेवढं पाहिजे तेवढं मग मी कटिंग करून घेते. कारण आता ह्या ताईंना पाहिजे 1 मीटर, तर मग 1 मीटर कटिंग करून घेतलं अस्तर. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडं कसं मीटर अस्तर मिळतं ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर आता मी इथं 2 पदरी घडी करून घेतली आणि डायरेक्ट जर प्रिन्स कट असला तर मी 4 पदरी घडी करते बाहीचा जागा सोडून. तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. आणि प्रत्येकाचं ब्लाऊज येते मी मेजरनुसार, म्हणजे अंगावरच्या मेजरनुसार स्टिचिंग करते, कटिंग करते. कारण मी कोणाचं ब्लाऊज मेजरला घेत नाही. आणि ज्या नवीन माझ्याकडे कस्टमर येतात त्यांना पण सांगते अंगावरचं मेजर जे जुने कस्टमर आहेत त्यांचं मेजर माझ्याकडे ऑलरेडी वहीमध्ये लिहिलेलं असतं. तर आता हा कटोरी ब्लाऊज आहे, तर हे बघा हा पाठीचा भाग आहे. हा ब्लाऊज जो पॅटर्न आहे तर हा आहे 32 साईजचा. आणि याच्यावरून मी आता ब्लाऊज जे कटिंग करणार आहे ते 36 साईजचं, 38 साईजचं, 40 साईजचं, 50 साईजचं, किती मोठ्या साईजचं ब्लाऊज तुम्ही कटिंग करू शकता. पण ॲडजस्ट कसं करायचं ते तुम्ही बघा व्हिडिओमध्ये. कारण ज्यांचं शोल्डर उतरतं त्यांना गळ्याच्या बाजूला गळा रुंदी ती 2.25 इंच ठेवायची आणि शोल्डर आवडीप्रमाणे ठेवू शकता. नंतर तुम्हाला इथं पूर्ण उंची तुमची किती असेल कस्टमरची तेवढी पूर्ण उंची अगोदरच लावून घ्यायची, नंतर पॅटर्न ठेवायचा आहे. आणि गळ्याची पाठीमागची पट्टी किती ठेवायची ते सगळं लिहून ठेवलेलं असतं मी वहीमध्ये, त्यानुसार मी कटिंग करते. म्हणजे हा झाला मागचा गळा. तर हा मागच्या गळ्याला जसा पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकता. इथं मी गोल गळ्याचा आकार दिलेला आहे. त्यानंतर हे बघा मुंडा. आता कोणत्या साईजला किती मुंडा घ्यायचा आहे तेवढं फक्त उंची लावून घ्यायची आणि आकार देऊन घ्यायचा. बॅक साईडला 1.5 इंचाचं अंतर राहिलं पाहिजे मुंड्यामध्ये. तर मी असं ॲडजस्ट करते. तुम्हाला पण ॲडजस्ट करता येईल. व्हिडिओ व्यवस्थित मनापासून बघत जा, 100% येणार. आणि मी जे तुम्हाला पॅटर्न देते ते पण तुम्हाला मी असे कटिंग करूनच देते. म्हणजे प्रत्येक मापाचं मी पेपर कटिंग करून नंतर मी दुसऱ्या कपड्यावर कपड्यावर म्हणते पेपरवर ठेवून मग मी ड्रॉइंग करून कटिंग करून देते. आता इथं बाहीची उंची लावायची आपल्याला. तर बाहीच्या उंचीचं पहिलं मेजर घ्यायचं. बाहीची उंची किती येते. आता बघा ही छोटी बाही आहे पण याच्यावरून मी लॉंग बाही कटिंग करणार आहे. तर तुम्हाला हे कटिंग करता आलं पाहिजे त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवते. तर मैत्रिणींनो, हे बघा ही छोटी बाही ठेवून घेतली, पण आता ही तर मोठी बाही झाली. तर दोन्ही बाजूचं मेजर सेम आहे का ते बघायचं. जर कमी जास्त असेल तर लेवल करून घ्यायचं. 1/2 इंच किंवा 1 लाईन कमी असेल तर ते लेवल करायचं आणि परत त्याच्यावरून हात फिरवायचा म्हणजे लेवल करून घ्यायचं. अशा प्रकारे बाही पण कटिंग होते. आता झाला मागचा पुढचा भाग. आता मागचा आणि बाहीचा भाग तयार झाला. आता पुढचा भाग. तर ही कटोरी ती बाहीच्या बाजूला मांडून घ्यायची आहे तशी आखून घ्यायची. ही 32 साईजची कटोरी आहे. आता याच्यावरून मी 36 साईजचं कटिंग करते. तर बघा खाली जे आपलं क्रॉसपट्टीच्या बाजूला जे आपलं काजबटन पट्टी लावतो आपण तिथं 1/2 इंच फक्त वाढवून घ्यायचं आहे. आणि जे तुम्हाला मी पॅटर्न दिलेले असतात ते मी परफेक्ट मापात दिलेले असतात, त्याच्यामध्ये अजिबात वाढवायचं नाही. पण तुम्हाला दुसऱ्या कस्टमरचं त्या मेजरवरून जर शिवायचं असेल तर हे बघा मी जसं दाखवलं तसंच करायचं आहे. हे बघा इथं मी कटोरी वाढवून घेतली. जसं तुम्हाला जेवढी कटोरीचा आकार ठेवायचा तेवढा तुम्ही ठेवायचा आहे म्हणजे साईजनुसार. त्याच्यानंतर हा साईडचा भाग आहे तो ठेवून घ्यायचा आणि आहे तसा आखून घ्यायचा. आता हा पण साईडचा भाग आहे तो पण 32 साईजचा आहे. म्हणजे हा पॅटर्न आहे तो पूर्ण 32 साईजचा आहे. याच्यावरून 36 साईजचं, 40 साईजचं जसं मी बोलले तुम्हाला, तर 52 साईजपर्यंत तुम्हाला कटिंग करता येतं. फक्त ॲडजस्ट करता आलं पाहिजे. आता बघा गळ्याच्या बाजूला मी वाढून घेतलं आहे. जेवढं गळ्याच्या बाजूला मी म्हणजे शोल्डर बॅक साईडला जसं मी घेतलं होतं की 2.25 इंच, तसं पुढच्या बाजूला पण तुमचं तेवढंच आलं पाहिजे. मग पुढं मागं किती वाढवलं होतं तेवढं पुढं वाढवायचं आहे. आता बघा इथं मी 1/2 इंच इकडं वाढवलं तर मुंड्याच्या बाजूला 1/2 इंच कमी करून टाकलं. म्हणजे पुढच्या बाजूचा जो गळा आहे तो उतरत नाही, शोल्डर उतरत नाही. तर असं होतं. आणि बघा मागचा भाग आहे जो पाठीचा भाग आहे. पाठीच्या भागामध्ये जर तुमची घडी 11ची असेल तर पुढच्या बाजूला 11.5ची घ्यायची म्हणजे 1/2 इंच वाढवायचं. आता ते म्हणताना 1/2 इंच कशासाठी वाढवायचं, कारण पुढच्या भागामध्ये कटोरीचा आकार आहे तो जॉईन करण्यासाठी 1/2 इंच आपल्या शिलाईमध्ये जातं त्याच्यासाठी. आता इथं जो खाली उरलेला कपडा आहे याच्यामध्ये क्रॉसपट्टी तयार करून घ्यायची. आता साईजनुसार क्रॉसपट्टी काढायची. जर तुमची साईज जास्त असेल तर मग तुम्हाला 4.5 आणि 3.5ची क्रॉसपट्टी काढायची. तुमची ब्लाऊजची उंची कमी असेल तर तुम्हाला 3ची आणि 4ची क्रॉसपट्टी काढायची. आता इथं मध्ये थोडासा कपडा उरला होता तिथं काजबटन पट्टी पण निघलेली. तर अशा प्रकारे हा ब्लाऊज आखून झाला आहे. कटोरी ब्लाऊज आहे हा.
तर हा आहे 36 साईजचा कटोरी ब्लाऊज. तर तुम्हाला पण असं कटिंग करता आलं पाहिजे, असं आखता आलं पाहिजे. येत नसेल तर प्रॅक्टिस करा, 100% येणार. बाहीचा भाग बसत नसला तर थोडासा जॉईंट द्यायला लागतो. आता इथे जॉईंट द्यायची गरज नाही आहे, पण समजा कधी कपडा कमी पडला, बाहीचा आकार तो बसला नाही, मोठ्या साईजचा ब्लाऊज असला तर थोडंसं अस्तरला जॉईंट द्यायला लागतो. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा. ज्या मैत्रिणींना ॲडजस्ट करायला जमत नाही किंवा शिवता येतं, ॲडजस्ट करता येतं, पण परफेक्ट कटिंग जमत नाही किंवा पेपर कटिंग परफेक्ट जमत नाही, तर त्यांनी ऑर्डर करा, तुम्हाला पॅटर्न मिळतील. आज बऱ्याच त्यांच्या अशा पण कमेंट येतात की ताई तुम्ही आम्हाला पूर्ण कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकत नाहीत. तर अगोदर खूप व्हिडिओ टाकलेले, ते जाऊन बघा. आपलं सविता टी फॅशन यूट्यूब चॅनल आहे, सविता टी फॅशन फेसबुक चॅनल आहे, आणि इंस्टाग्रामला मी छोटे छोटे रील्स अपलोड करत असते, छोटी मोठी माहिती देत असते, टिप देत असते महत्त्वाच्या. तर इंस्टाग्राम ID आहे सविता तोत्रे 09. तर बघा, कटिंग करताना पण बघा अशा प्रकारे, म्हणजे ज्या लाईनिंग आहेत त्या कटिंगमध्ये गेल्या नाही पाहिजेत, त्याच्या बाहेरून कटिंग करायचं आहे. आणि जी कटोरी आहे ती लाईनिंगवरून कटिंग करायची. तर कटिंग कसं करायचं हे पण तुमच्या लक्षात आलं असेल. बऱ्याच ताईंची कटिंग करताना मिस्टेक होती, तर ती होऊ नये त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मैत्रिणींनो, असं तुम्ही स्वतःचे ब्लाऊज शिवा, कस्टमरचे घ्या, घाबरू नका, मनातली भीती काढून टाका. तुम्हाला 100% येणार. फक्त मेहनत करायची जिद्द ठेवा, आणि मला आलंच पाहिजे हा मनात भाव ठेवा, आणि तुमचं मन येते एकदम स्ट्रॉंग करा. म्हणजे आपण जसं ठरवतो तसं घडतं, कारण आपला आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. तर हे बघा, आता हे जे उरलेला कपडा आहे याच्यामधून मी पाठीच्या पट्ट्या, गळ्याच्या पट्ट्या, काचबटन पट्ट्या ह्या सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. म्हणजे ब्लाऊज आहेत ना, ते डायरेक्ट आधी अस्तर परफेक्ट कटिंग केलं की त्याच्यावरती मग काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे अस्तर परफेक्ट कटिंग करायचं आहे आणि नंतर ब्लाऊज पीस हे बघा, आता मी जसं दाखवलंय तशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे. कधी कधी छोटे ब्लाऊज पीस असतात, त्याच्यामध्ये ब्लाऊज बसत नाही, मोठ्या साईजचे ब्लाऊज असतात, तर आधी परफेक्ट अस्तर कटिंग करून घ्यायचंय, नंतरच मग अस्तर त्याच्यावर ठेवायचं आणि कटिंग करायचं. दोन्ही जर सोबत कटिंग केलं तर मग ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो कमी पडतो, आणि आपलं ब्लाऊज येते म्हणजे आपण म्हणतो ना की आता मी काय करू, वरचा कपडाच कमी झालाय, तर असं व्हायला नको. त्याच्यासाठी मी तुम्हाला ह्या छोटे छोटे टिप्स सांगत असते किंवा करून दाखवत असते. आता बघा, इकडं बाही बसवली आहे, आता इथं जॉईंट द्यायला लागेल तेवढं निशाण पण करून घ्यायचं. त्या बाजूला थोडा कपडा सोडायचा, ह्या बाजूला थोडा कपडा सोडायचा, जर तुमची बाही बसत नसली तर, आणि तेवढं वाढून घ्यायचं. आणि नंतर ते बघा, आता इथं मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडले. का? कारण ज्यावेळेस आपण बाहीला पलटी मारतो किंवा स्टिचिंग करतो त्यावेळेस धागे निघतात, तर अर्धा इंच मार्जिन जास्त सोडायचंय. मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर. आता अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही सोबत कटिंग केलं असतं तर सेम आलं असतं, आणि मग त्याचे धागे निघून नंतर ब्लाऊज येतो. बरेच ताई म्हणतात फिसकटतं, अंगामधून घातल्यानंतर असे वरचा कपडा बाहेर येतो आणि अस्तर येते, तसंच राहतं. तसं का होतं? तर त्याच्यामुळे होतं. त्याच्यामुळे थोडा एक्स्ट्रा कपडा आहे तो सोडायचा. बऱ्याच ताईंच्या अशा पण कमेंट असतात की ताई तुम्ही क्रॉस पट्टी अशी ठेवता किंवा कटोरीचा भाग असा ठेवता, तिरका का ठेवत नाही. असं काही नाही. तुम्ही एकदा परफेक्ट तुमचं अस्तर कटिंग असलं आणि ते तुम्ही कुठेही ॲडजस्ट करून ब्लाऊजवर कशा प्रकारे ॲडजस्ट करून जरी शिवलं किंवा कटिंग केलं, शिवलं, तर काही प्रॉब्लेम येत नाही. ब्लाऊज परफेक्ट बसतो. माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून सांगते. तर मैत्रिणींनो, अशा म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नका की असं केल्यावरच असं होतं किंवा असं केल्यावरच असं होतं आणि ब्लाऊज बसत नाही किंवा मग झोड येतो, टाखेमध्ये मुंड्यामध्ये व्यवस्थित बसत नाही. असे बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात. मैत्रिणींनो, अशा मनामध्ये डाऊट आणू नका, आणि मी जसं दाखवलंय तसं तुम्ही कटिंग स्टिचिंग करा. ब्लाऊजला काही प्रॉब्लेम येणार नाही, परफेक्ट बसणार. फक्त कमी ब्लाऊजमध्ये मोठ्या साईजचा ब्लाऊज शिवता आला पाहिजे. कस्टमर पण नाराज नाही झालं पाहिजे, खुश झालं पाहिजे, आणि त्यांना पण एक समाधान वाटलं पाहिजे की कमी ब्लाऊज पिसामध्ये ही माझं ब्लाऊज ॲडजस्ट करून दिलं. आणि आपल्याला एक समाधान वाटतं की आपण कोणाच्या तरी चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे परत आणला. कारण बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेले असतात, त्यांचं ब्लाऊज बसत नसतं आणि त्यांना सांगितलेलं असतं की याच्यामध्ये ब्लाऊज होत नाही, आणि ते आपल्याकडे येतात, आपण ॲडजस्ट करून त्यांना शिवून देतो. तर हे खूप मोठं समाधान आहे. मला पण आनंद होतो आणि समोरच्याला पण आनंद होतो. त्या खुश होतात की अरे बापरे, कुठंच बसत नव्हतं ब्लाऊज आणि मी मला शिवून दिलं, परफेक्ट झालं, छान बसलं. तर मैत्रिणींनो, तुम्ही कोणाचं ऐकू नका, एकदा करून बघा, स्वतःचं ब्लाऊज शिवून